शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचं स्वप्न आहे, तर आज आपण एक अशी जबरदस्त ट्रिक पाहणार आहोत जी गणिताची भीती तुमच्या मनातून कायमची काढून टाकेल. चला तर मग लगेच सुरुवात करूया. बऱ्याचदा होतं ना असं की गणिताचं नाव ऐकलं तरी पोटात थोडासा गोळा येतो. अरे बापरे, हे प्रश्न किती अवघड आहेत, आपल्याला हे जमणारच नाहीत असं वाटायला लागतं. पण काळजी करू नका, असं वाटणं अगदी नॉर्मल आहे. पण मग अडचण नेमकी कुठे होते? आपल्याला वाटतं की आपण क्लासमध्ये लक्ष दिलं किंवा ऑनलाईन एखादा व्हिडिओ बघितला की झालं, आपल्याला गणित जमलं. पण खरं सांगू, फक्त ऐकून किंवा बघून गणित कधीच पूर्णपणे समजत नाही. ते पुरेसं नाहीच. मग यावर उपाय काय? घाबरू नका. एक अगदी साधा सोपा मंत्र आहे. हा मंत्र गणिताकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल आणि अवघड गणितसुद्धा सोपं वाटायला लागेल. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, जेव्हा आपण फक्त ऐकतो किंवा पाहतो तेव्हा सगळं कसं सोपं वाटतंय, नाही का? पण ते जास्त वेळ लक्षात राहत नाही, आपण पटकन विसरून जातो. याच्या अगदी उलट, जेव्हा आपण स्वतः हातात पेन घेऊन गणित सोडवतो तेव्हा आपलं खरं कौशल्य तयार होतं आणि ते कायमचं आपल्या डोक्यात फिट बसतं. एक आहे निष्क्रिय आणि दुसरा आहे सक्रिय. आपल्याला सक्रिय व्हायचंय. आणि हाच आहे तो आपला यशाचा मंत्र. पेन पण चालवावा लागतो. हे वाक्य मनावर कोरून ठेवा. नुसतं बघून किंवा ऐकून काहीही उपयोग नाही. जोपर्यंत आपण स्वतः वही आणि पेन घेऊन गणित सोडवत नाही तोपर्यंत ती कन्सेप्ट डोक्यात पक्की बसत नाही. मग पेन चालवणं म्हणजे नेमकं काय करायचं? ह्यालाच म्हणतात ॲक्टिव्ह प्रॅक्टिस. म्हणजेच प्रत्येक गणित, प्रत्येक स्टेप शांतपणे समजून घेऊन आपल्या वहीत स्वतःच्या शाताने सोडवणं. असं केल्याने गणिताची पद्धत थेट आपल्या डोक्यात फिट बसते. बरं, मंत्र तर आपल्याला कळला, पण ही सवय रोजच्या अभ्यासात कशी आणायची? त्यासाठी एक अगदी सोपा प्लॅन आहे. चला बघूया. हे खूपच सोपं आहे. फक्त 4 पायऱ्या लक्षात ठेवा. पहिली, प्रश्न नेहमी शांतपणे काळजीपूर्वक वाचायचा. दुसरी, त्या प्रश्नाच्या मागे कोणती पद्धत आहे, कोणता फॉर्म्युला आहे ते समजून घ्यायचं. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, ते गणित स्वतःच्या हाताने वहीत सोडवायचं. आणि चौथी पायरी, हे रोज करायचं. याला आपली सवय बनवायची. आणि यासाठी काही दिवसरात्र अभ्यास करायची गरज नाहीये. दररोज फक्त 2 ते 3 तास, पण ते एकदम प्रामाणिकपणे सराव केला तरी पुरेसा आहे. आणि या वेळेमध्ये रोज किमान 15 ते 20 बुद्धिमत्तेची गणितं सोडवण्याचं एक छोटंसं ध्येय ठेवा. यामुळे सरावात एक लय येते आणि आत्मविश्वास वाढतो. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे सातत्य. रोजचा हा जो छोटा छोटा सराव आहे ना, तोच अवघडातल्या अवघड प्रश्नांना परीक्षेमधल्या हक्काच्या गुणांमध्ये बदलून टाकतो. यशाचं खरं रहस्य हेच आहे. चला तर मग, आता फक्त ऐकून थांबायचं नाही, लगेच कामाला लागायचं. आज सगळ्यात आधी कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करणार आहात ठरवा आणि सुरुवात करा. आजपासूनच, आत्तापासूनच.